आगामी महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागलेत आणि अशात आता एकमेकांना डिवचण्याचं या राजकीय पक्षांमध्ये सुरू झालेलं आहे। शिंदे सेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। वांद्रे इथल्या कलानगर परिसरामध्ये शिंदे सेनेकडून मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच होणार अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरच्या माध्यमातून शिंदे सेनेकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळतोय। पण याच दरम्यान तिसऱ्या भिडूची सुद्धा एंट्री झालेली आहे। भाजपच्या काही नेत्यांकडून सुद्धा मुंबई महापालिकेत यंदा भाजपचा महापौर होणार अशा पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत आणि म्हणून या बॅनरबाजीवरती भाजपकडून काही प्रतिक्रिया येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होईल, मात्र त्याआधीच महायुतीमध्ये मुंबईचा महापौर कोण होणार यावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे। या ठिकाणी आपण बघितलं तर बीकेसी परिसरात शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। यामध्ये यंदा महापौर हा शिवसेनेचा होणार आहे, तर दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप सातत्याने सांगते की यंदाचा महापौर हा भाजपचाच असणार आहे। त्यामुळे आता महायुतीमध्येच महापौर पदावरून रस्सीखेच या ठिकाणी सुरू आहे। जागा वाटपही झालेलं नाही आहे, याशिवाय निवडणुकाही जाहीर झालेल्या नाहीत। मात्र अशा पद्धतीने बॅनरबाजी करून कुठेतरी शिंदे गट भाजपला सांगू इच्छित आहे की आम्ही देखील या शर्यतीत आहोत, स्वबळावरच भाजप लढणार असा एक संकेत हे देण्यात आलेले होते। आणि त्यानंतर आपण हा भला मोठा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। विभाग क्रमांक 7 शिंदे गटाच्या विभाग क्रमांक 7 कडून हा बॅनर लावण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।